शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रांजनीची कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमीश्वरं वंदे बोधमयं नित्य गुरु शंकर रूपिणो यामाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंग पाण्डुरंग करु प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेले 41 वर्ष हरिभक्तीपरायण वैकुंठवासे जगन्नाथ महाराज गायकवाड म्हणजे आप्पा हे आप्पांनी लावलेलं रोप आहे गेले 40 वर्षे चालू आहे आणि याही पुढे त्यांचे सुपुत्र भीमराव महाराज गायकवाड आणि शामराव महाराज गायकवाड हे चालवत आहेत
त्याचप्रमाणे भोष्टे वस्ती असेल, गायकवाड वस्ती आणि शंकर नगर आणि तुम्ही सर्व आलेले सहकार्य विठ्ठल या ठिकाणी अतिशय महाराष्ट्र गाजवणारे गुणीजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. खाली बसलेले मोठे मोठे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. सर्वांना नमस्कार करतो आणि कीर्तन सेवा पुढे सुरू करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय हनुमंताला शरण गेले. मंडळी, शरण जाण्याचं कारण काय आहे? कारण शरण जात असताना आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती लागतो. एक तर वयानं लागतो, तपानं लागतो, या ज्ञानाने लागतो. बारकाईनं जर बघितलं तर हनुमंताकडे हनुमंत मानव सुद्धा नाही आहेत. कपिकुळी हनुमंत, कपिकुळी म्हणजे वानरामध्ये आहे. वानर हे पशुमध्ये मोडलं जातं. पशुला सेप असते, वानराला पण सेप आहे. आणि ज्याला सेफ्टी असते ते पशुमध्ये असतात. विठ्ठल जगाचे गुरु आहेत, एक वानर आहेत. वानर म्हणजे वनामध्ये राहणार, त्याला वानर म्हणतात. जगद्गुरु म्हणजे जगाला ज्ञान देणारे. दोघांची तफावत जर पाहिली तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांची उंची खूप मोठी वाटते. मग एवढे मोठे असताना सुद्धा ते हनुमंताला शरण का गेले, बस एवढाच प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांची उंची जर मोजायची म्हटलं तर तत्कालीन ते संत डोक्यात आणा. एक त्यांच्या बरोबर होते ते मंबाजी भाऊ दिहूकर. नंबर 2 चिंचवडचे मोरया गोसाई. नंबर 3 अनगड शहा फकीर पुण्याचे. आणि नंबर 4 रामेश्वर शास्त्री वाघोलीचे. आणि 5वे जगद्गुरु तुकोबाराय. असे 5 संत एका कालामध्ये हे चालू होते. या संतांमध्ये जर विचार केला तर चिंचवडचे मोरया गोसावी जे होते ते जगद्गुरु तुकोबारायांना मानणारे होते आणि गणपतीचे उपासक होते. त्यांची कथा अशी आहे की इतकं तप केलं, एवढी पूजा केली, गणपती प्रसन्न झाले आणि गणपतीनं विचारलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे. ते गोसावी होते. म्हणजे ही मंडळी हुशार असते मला म्हणायचे. ब्राह्मण असेल, वाणी असेल, हे की नाही, जंगम असेल, ब्राह्मण असेल, गोसावी असेल, गिरी असेल, या गुरव असेल, ही मंडळी बुद्धीनं थोडं पुढे गेलेली असते. ते हुशार होते. त्यांनी सांगितलं, गणपती बाप्पा मला जर द्यायचं असेल तर तुमच्या नावाबरोबर माझं नाव जोडा. काय मागितलं? तुमच्या नावाबरोबर माझं नाव आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय म्हणणार आहेत? गणपती बाप्पा मोरया. हा, जय आहे का? गणपतीचा जय नाहीये, मग गणपती बाप्पा मोरया. ह्या मोरया गोसाव्याचं नाव आहे. ते हे जोडल्या गेलं. एवढ्या मोठ्या अधिकाराचे हे गोसावी होते. अनगड शहा फकीर कमी होता का मंडळी? नाही. अनगड शहा फकीर म्हणजे सिद्ध पुरुष आहे. एक दिवस त्याला हे कळल्याबरोबर त्यानं कटोरा घेतला. 1.25 किलो धान्य बसणारा. किती किलो? 1.25 किलो धान्य बसणारा कटोरा घेतला आणि अनगड शहा फकीर या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या घरी गेला आणि सरळ त्यानं म्हटलं, फकीर का कटोरा भर दो. आता कटोरा भरायचा म्हणल्यावर त्याला 1.25 किलो अन्न लागतं, धान्य लागतं. यानं 2-3 किलो घेतलं आणि वतलं, ते त्याच्यातच गडप झालं. परत 5 किलो वतलं, ते गडप झालं. 10 किलो वतलं, गडप झालं. पोतं वतलं, गडप झालं. त्यानं सांगितलं, तुझा कटोरा भरण्याची ताकद माझ्यात नाहीये. मग कुठं जाऊ? याला वाटलं हजारो खोड करायला आलाय मला. हे आमच्यातल्या खोडी येतात. झालं सुरुवात. म्हणजे आपल्यात असं समजू नका, हे आपल्यात पहिल्यापासूनच आलेलं आहे. आता
मग हे चिंचवडचे जे मोऱ्या गोसाई होते यांनी सांगितलं मी तुला योग्य ठिकाणी लावतो, तुझा कटोराच भरण म्हटले. म्हणला बोल कुठं जाऊ? म्हणला तू जा म्हटला देऊच्या तुकारामाकडे. गेले ना कणकणात. बाबा 7 वाजता भंडारा डोंगराव भजनाला गेले आणि हे सकाळी 8 वाजता दारात जाऊन पोचले आणि त्या ठिकाणी अल्लग ठोकला, भिक्षा दे, भिक्षा दे माते. आई साहेब दळत होत्या, जिजामाता दळत होत्या. रोजची रोज दळायचं आणि रोज या बाबाला ह्या लेकरांना खाऊ घालायचं. एकटीनं संसार करायचा. या बाबानं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा बाबा पुण्य कर्म करायलाच पळायचा. आई साहेब दळत होत्या पण चिमुकली भागीरथी जवळ होती. तिला बापाचे संस्कार होते. लेकरांना काय लागते? माय बापाचे संस्कार लागत असतात मंडळी आणि त्याच्यावर ते पुढे चालत असतं. एखादी मुलगी असेल मुलगा असेल जर चुकला तर लोक अरे तुला काही शिकवलं का नाही बापानं, असा कसा वागतोस तू? इथं मायबापाचं नाव निघत असतं. हिनं आपलं त्या पिठामध्ये आपली चिमूट भरली आणि पळत वाढण्याकरता पळाली. आईनं फटका टाकल्याबरोबर सगळं पीठ खाली, पण तशीच चिमट दाबलेली. पळत गेली आणि त्या बाबाच्या कटोऱ्यामध्ये झाडलं. कटोरा तर भरलाच पण बाबा अर्धा गाडला. कशात? पिठात. कशामुळे? याचा सिद्धीचा कटोरा आहे. हा सिद्ध पुरुष आहे. पण अष्टमहासिद्धी वळंगती द्वारे नवजता दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी संतांच्या द्वारामध्ये ओळंगत असते महाराज. पडलेली वाट पाहत होती पण संत स्वीकार करत नाही. एवढा मोठा अधिकार. मग त्यानं साष्टांग दंडवत घातला महाराज. कुणाला? भागीरथीला साष्टांग दंडवत घातला. तो भागीरथ तुकाराम महाराज आप धन्य हो. ती म्हणली मी तुकाराम महाराज नाही, मग मी त्यांची मुलगी आहे. काय म्हटले? मुलगी. आता बाबा म्हणतेत मुलीचा जर एवढा अधिकार आहे या बाबाची वाट घ्यावा का आपण? यो भांडाऱ्या डोंगरावर गेलाच नाही, तिथूनच तो पुण्याला निघून गेला. हा अधिकार आहे महाराज त्यांचा, एवढा अधिकार आहे त्यांचा. अरे रामेश्वर शास्त्री एक वेळेस याच बाबाच्या कशात विहिरीमध्ये स्नान केलं आणि या बाबानं सिद्ध पुरुषेवरून शाप दिला, वैसेही डुबते रहो. वर आला की आग व्हायची, खाली गेला की थोडं बरं वाटायचं. शेवटी निघले वर. कुठं गेले हो? निघले रामेश्वर शास्त्री गेले कुठं? ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाजवळ धरलं, प्रार्थना केली. 2 दिवस गेले. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, अरे बाबा इथलचं कोर्ट बंद आहे, तुला जर जायचं असेल तुझे केस चालवण्याकरता तुला देहूला जावं लागेल आणि देहूच्या साधूचे पाय धरावे लागतील. मग लाज वाटली थोडी आम्हाला. काय वाटली? थोडी लाज वाटली. पण ज्ञानोबरायांची आज्ञा म्हणून जावंच लागलं त्याला. एक अभंगाचा तुकडा दिला आणि त्या अभंगामध्ये आम्हाला ज्ञान कळल्या गेलं. अरे हा तर वेदाचा अर्थ काढतोय, यांचा दाह थांबला पण पुढची आशा लांबतच राहते ना. याच्यामध्ये वेदाचा अर्थ आहे. अरे तुम्हाला कुणबटांना तुकोबाराय कोण होते? कुणबी होते. अरे तुम्हाला कुणबटला वेदाचा अर्थ करण्याचा अधिकार नाहीये, आम्हा ब्राह्मणांना आहे. अरे आम्ही कमी आहेत का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होते महाराज रामेश्वर शास्त्रींच्या. मग काय करायचं म्हणलं, हे द्या ढावात टाकून. महाराजांनी आज्ञा पालन केली आणि ते सगळे ग्रंथ कुठे टाकले? डोहामध्ये टाकले. महाराज 14 ते 15 दिवसामध्ये अनुभव आला, ग्रंथच वर आले. मग रामेश्वर शास्त्री 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणारे काय म्हणले? म्हणे रामेश्वर भट्ट
रामेश्वर शास्त्रीनं इतकी मुठी वाढवली, इतकी मुठी वाढवली की विष्णूचीच बराबरी देऊन टाकली. का? तो मोठे माणसं जे असतात ना ते कळत नाही तोपर्यंतच ते दुसऱ्याची अवहेलना करत असतात. ज्या दिवशी अधिकार कळेल त्या दिवशी ते मान्य करतात, म्हणून त्यांना मोठं म्हणतात. विठाल हे सगळं बरोबर आहे. तरी सुद्धा आम्हाला शंका आहे की तुकाराम महाराज शरण गेले, त्यांचा अधिकार खूप मोठा आहे, पण शरण का गेले? शरण यामुळं गेले. एक माणसानं शंका केली आपले सहज बसल्या बसल्या, जीवाला काय काम येतं? ओ म्हणले महाराज तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये जो वारकरी संप्रदाय चाललाय ना त्या संप्रदायाचा नियम आहे काय? पंढरीच्या लोकांना अरे पंढरीच्या लोकांना अभिमान नाहीये, हे कोणाच्याही पाया पडतात. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय एक हनुमंताच्या पाया पडले, शरण गेले. याच्यामध्ये विशेषता काय? हे वारकरी आहेत, ते 8 पिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये वारी चालू आहे आणि हा नेम आहे. काही लोक म्हणले अरे बाबा आम्ही त्यावेळेस मानू की या हनुमंताला दुसरं कुणी शरण गेलंय का? हे पाहणं महत्वाचं आहे ना. तर महाराज या जगामध्ये जन्म झाल्याबरोबर 33 कोटी देव या बाबाला शरण आले होते. विठाल अभंगामध्ये चरणामध्ये शब्द शरण शरण हनु. हनुमान हे नाव का आलं? हनुमंताचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दिवस उगवता झालेला आहे. दिवस उगवता बाहेर आल्याबरोबर ते बसलं. ते काय आपल्या बाळावने असतं का? त्याला दाई सांभाळायला आणि बाई सांभाळायला आणि गाईचं दूध आणि ते इतकी सोय त्याची नसते, आहे की नाही? त्याला कुठून शिर्डी आणायचे दूध पाजायला? कशाचं बोट असतं? कोणी सांगायचं हे म्हणते, तुम्हीच सांगा. ते बसलं आणि आईकडे बघून म्हणलं मला भूक लागली. आईने सांगितलं बेटा असं पिकल्याला फळ खा म्हणजे तुझं पोट दुखायचं नाही. तेवढ्यामध्ये सूर्य वर आला होता. असं लाल बघून फळ खा म्हणल्यावर ज्या म्हणता उड्डाण केलं आणि डायरेक्ट जाऊन सूर्य पकडला आणि तोंडामध्ये गिळला. तोंडात की या सृष्टीमध्ये अंधकार पडला. सगळं सृष्टी चरणवरण बंद पडलं. इंद्रदेव सगळ्यांचा राजा आहे, तक्रार गेली. इंद्रदेवानं जे हातातलं वज्र आहे ते फेकून मारलं. ते कुठं लागलं? हनुवटीवर लागलं. हनुमान त्या वज्राच्या मारानं दरीत जाऊन पडला. वायू देवतेनं हा वायू आकर्षण केला. जरा त्रास झाला आपल्याला. मग सगळे एकत्रित, मग सगळे देव तिथं हजर. मग बाळाला उचलल्या गेलं. माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. ती म्हणले निस्ता आशीर्वाद देत नाही बाबा, तू हे वायू सोड. आम्ही तुला शरण सुद्धा आलो. सगळ्यांनी हात जोडले आणि हनुमंताला एक एक वरदान दिलं. महाराज वज्र हनुमंतावर का चालत नाही? इंद्रानं सांगितलं आजपासून वज्र तुझ्यावर चालणार नाही. वरुण देवाने गदा दिली. अग्निदेवानं सांगितलं अग्नी कवा जाळणार? जाळू शकत नाही. सगळ्यांनी आपापले वरदान दिले आणि त्याला मुक्त केला. पहिलं नाव जे भेटलं ते हनुमान हे नाव भेटलं पहिलं. बाकीची नावं नंतर भेटलेली आहेत. विचार करा. एक शंका आहे माझ्याकडे, तेवढी मांडतो तुमच्या पुढे. थोडं भजन करा. विठ्ठल वरदान मिळण्याच्या अगोदर सूर्य गिळला होता का नंतर? अगोदर गिळला होता. लक्षात घ्या, शंका बारकाईने. आता
हनुमान जन्म झाला आणि लगेच सूर्य गिळला, नंतर वरदान मिळले हनुवटीवर वज्र मारल्याच्या नंतर. महाराज एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तो सूर्य गिळला तेव्हा त्याचं तोंड कसं काय नाही जळलं? अशी शंका कुणाला आली का? मग गिळला होता का नव्हता ही शंका येते. सांगा महाराज. सूर्य तर गिळलेला आहे, तोंड जळलं नाही, याचं कारण काय आहे? बस याचं कारण तुमच्या पुढे सांगतो मी, लक्षात येईल. उठायला आता थोडं माग जावं लागतं याच्याकरता. समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न मिळले होते. 14 रत्नापैकी 2 घ्यायचे. एकाचं नाव आहे अमृत आणि एकाचं नाव आहे दारू. काय घ्यायचे? हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध येतं, बाकीच्यांना कोणी विचारत नाही. एक आहे दारू आणि दुसरं आहे अमृत. भांडणं जे चालले जगामध्ये या दोन्हीमुळे चालले. देव म्हणायचे अमृत आम्ही पेणार आणि दानव म्हणायचे अमृत आम्ही पेणार. पण किती केलं तरी दानव हे कधीही देवाला ऐकत, हे मान्य केलं. त्यांनी तो कलश पळवला आणि पळून जाऊ लागले. काहींनी कोणाचा दावा केला? विष्णू भगवंताचा. मग विष्णू भगवान आले धावतच, पण कोणत्या रूपात आले? विश्वमोहिनी बनून आले. चला पुढे आपल्याला. त्यांनी ते वाटपत्र बरोबर केलं, सगळं माहिती, कोण राहू झाला कोण कितू झाला, काही गरज नाही. अमृत वाटप झाली, देवांना अमृत मिळलं, दानवाला दारू मिळाली, काढून दिले. पण भगवान शंकर या टायमाला हजर नव्हते. या कालामध्ये भगवान शंकर कुठेही हजर नाही. पण त्यांच्या कानावर गेलं. भगवान विष्णू विश्वमोहिनी बनले होते. त्यांच्या काळजामध्ये अंतकरणामध्ये अशी गाठ बांधल्या गेली की सगळे सांगतात विश्वमोहिनी खूप सुंदर आहे, अति लावण्यवती आहे. पण माझ्या डोळ्याचं पारणं नाही ना फिटलं बघण्याचं. काय करायचं? हजारो वर्षाने भगवान शंकराकडे विष्णू भगवान गेले. महादेवानं पाहिल्याबरोबर विचारलं कुठून आले? वैकुंठाहून. ठीक आहे बसा, चहा पाणी झाला. माझा प्रश्न आहे. म्हणले काय? तुम्ही विश्वमोहिनी बनले होते. म्हणले हो. मग ते रूप मला दाखवा की. मी पाहिलं नाही. आता हे चतुरातो शिरोमणी यानं थोडं डोकं चालवलं मध्ये तरी बी. मी रूप तुम्हाला दाखवेल, पण तुम्ही जाग्यावर राहाल का? बरं, इथं कुणीच नाही. पार्वती माता बी तर जवळ नाही, गणेश बाप्पा बी नाही, कार्तिक स्वामी नाही, नंदी बाहेर गेलेला आहे, कोणता गणही जवळ नाही. आणि तुम्ही मला रूप प्रकट करायला सांगता. महादेवा, तुमच्यापेक्षा कुणी मोठा तुम्हाला आकळायला बी नाही. सगळ्यात मोठे तुम्हीच घर चालवणारे. मला असं वाटतं मी तुम्हाला हे रूप दाखवू नये. नाही, मला पाहिजे ना, आत्ताच पाहिजे. भगवान म्हणले रूप दाखवतो, पण तुम्ही तुमच्या आसनावरून उठू नका, फक्त एवढं सांभाळा. अरे मी कामाला जिंकलेलं नाही उठणार. डोळे झाकान उघडा. डोळे झाकल्यान उघडल्याबरोबर विश्वमोहिनी. महाराज, भगवान विष्णू इतका सुंदर आहे की विष्णू रूपामध्ये संतांनी किती वर्णन केले आठवतंय का? तुझे येणी ढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन, हास्य हलकारे कृष्णा, डोलकारे घडिये घडिये गुज, सुंदर ते ध्यान उभे कर कटेवरी देवोनिया. सुंदर ते ध्यान
असा सुंदर हा भगवान विष्णू स्त्री बनल्यानंतर अलंकार साडीसह अंगावर म्हटल्यावर ते पुन्हा वेगळंच पाहायला असतं. अहो ते रूप बघतल्यावर महादेवानं मागं पुढं नाही पाहिलं, मी तरी काय करू आता. ज्याच उठल्यान कडकडून मिठी, माझ्याकडे काय बघता, कडकडून मिठी मारली. दोघांच्या संघर्षामध्ये जी उष्णता निर्माण झाली तो साक्षात हनुमान आहे. आणि तोच प्रसाद अंजनीच्या मंजुळीमध्ये टाकला. तिने अंजनीच्या तपासाठी महारुद्र महादेवाचाच अवतार आहे, महादेवाचाच अंश आहे, महादेवाचाच तेज आहे, ते दुसऱ्याचं नाही. म्हणून ही पावर आहे. महादेवाच्या तिसऱ्या नेत्राला जर खोललं तो जर अग्नी बाहेर पडला तो 12 सूर्य संघ जळतात. काय होतं असले सूर्य किती येतं? 11 रुद्र 12 सूर्य आहेत महाराज. आदित्य 12 आहेत, 9 नारायण आहेत. हे 12ची 12 नाही सृष्टी राग होते. तो गिळल्यावर याचं तोंड का नाही जळलं त्याचं कारण हे महादेवाच्या अगदी जाज्वल्य तेजापासून निर्माण झाला. पहिल्या सुरुवातीला हरवले ते 33 कोटी देव. तुम्ही म्हणाल 33 कोटी देव काय हरवले म्हणता आम्हाला? ते 33 कोटी देव कामाला होते कुणाकड? रावणाकड. कसं तुम्ही कसे आहेत का सगळे? लय सगळं ज्ञान आहे तुम्हाला, बाकी लय मला. 33 कोट्यांना देवांना जिंकणारा रावण आहे, कळलं का? हो. देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग हे सगळे कामाला लावले होते. त्याचं नाव रावण. अजून एखादी खोटी सांगू. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, तरी सुद्धा जो सीता चोरून आणतो त्याचं नाव रावण. होय. बापाचं ऐकत नाही, आज्याला मोजित नाही आणि पंजाला कामाला लावतो त्याचं नाव पिंजून सांगाय मला वेळ नाही. विढाला एक म्हणला रावणाने 33 कोटी देव बंदी करण्यात टाकले होते, त्याच्या पुढे हा काय करेल सांगतो. थोडीशी गंमत, थोडं भजन करा. हनुमान अरण्यामध्ये फिरत होते आणि शतयोजन समुद्रामध्ये इकडच्या काठावर हनुमंत आणि तिकडच्या काठावर राक्षस लंका आहे. तिथं ते अलीकडे यायचे, साधू संताला त्रास करायचे आणि निघून जायचे. एक दिवस हनुमंताच्या अगदी उपस्थितीमध्ये 2 आले. वर हनुमान उभे होते, खाली यांना बघितलं तर हे दोघं म्हणत होते, म्हणले मी इकडं जातो, हे की नाही, आणि अगस्ती मुनीच्या आश्रमातले 10 साधू संतांना खातो, काहींच्या शेंड्या पकडतो, लंकेत फेकून देतो पोरांना नाश्ता करायला. एक म्हणला मी इकडं जातो, हे की नाही. ओम महाराज संस्था आहे ना, बरेच तिथले पोरं खातो, तर कुणाचा नंबर लागायचा? उरलेले बारकाले लंकेत फेकून देतो. हनुमान म्हणतो तुम्हा दोघाला जिवंत कोण जाऊन देतो? बडव्यांनी असा विचार करता रे तुम्ही. 2 दिशेला गेले, हातामध्ये गदा पकडली. हनुमान झाडावरनं उड्या मारत गेले, हातामध्ये गदा पकडली, जेव्हा वरून ठोका टाकला वांग्याचं भरीतच डोक्याचं बिलबिलच झालं. पलीकडे गेले, त्याच्याकडे गदा हातात घेतली आणि वरून ठोका टाकला, ते वांग्याचंच भरीत. धरपड करून 1-2 तासात ते मेले. कशाप्रमाणे? कोंबडीचं मुंडकं तोडतात ना, पकडत आणून 1-5 मिनिटात मरती. बघितली का कोंबडी? एकाच्या घरी 10-5 तरी निघते. इथं कोण कबूल होतो? एका महिन्यामध्ये 100 मारले. रावण एक अशी वल्ली महाराज,
जगामध्ये रावणा एवढा बुद्धिमान कोणी झाला नाही महाराज. रावणाच्या बुद्धीचं कौतुक मी नेहमी सांगत असतो कीर्तनात. महाराज खूप बुद्धिमान प्राणी हा आणि अति दक्ष. जो संसारामध्ये अतिशय दक्ष राहतो त्याचा संसारही खूप मोठा होतो. तो महिना अखेरला मीटिंग बोलवायचा सरदारांचे आणि कुठं गेलं का बघायचा डायरेक्ट 100 सिंहासन रिकामं ताडकीन उठून उभा राहिला. अरे हे गेले कुठं? एकाने पण नाही सांगितलं वानरांनी मारले म्हणून. कोणी उठत नाही. तेरी चुप मेरी चुप. एक सुमाली उठला. सुमाली कोण आहे? त्याचा आज्जा आहे. माली सुमाली माल्यवान हे 3 आज्जे आहेत आईकडचे. सुमाली उठला आणि सांगितलं सरकार हे का वानरांनी मारले, जा त्याला घेऊन ये. तो म्हणला याच्याच मुळे कोणी सांगत नव्हतं का? तिकडं गेलो परत माघारी परमम. त्याला एकाच वाक्यात कळलं कस काय वानर आहे. तो ताडकीन उठून उभा राहिला. मी जाणार. कोण म्हणतो? रावण म्हणतो मी जाणार. 2 अंगरक्षक आले. असं कुठे गेले ते? पुढे या जाईन घेऊन एखादं मला. मी जाणार म्हटल्यावर 2 अंगरक्षक म्हणले सरकार आम्हाला संग घ्या. अतिप्रसंगाला आमचा बळी जाईन, तुम्ही वाचले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. मला घेऊन चला, आम्हाला घेऊन चला, आम्हाला घेऊन चला. त्यानं सांगितलं मी कोणाला नेणार नाही. तिथं मी होतो अशोक महाराज. मी म्हणला अरे हुशार माणसं जे असतात ना ते कोणाला संग नेत नसतात का? पळून यायची पाळी आल्यावर पुरावा नसतो. एकटा जातो आणि एकटा येतो. रावण तर एवढा बुद्धिमान आहे, तो मला कसा गावायचा? बसा खाली म्हणलं. ते दोघं खाली बसले. माझं ऐकलं बरं त्यांनी. रावण एकटाच गेला. ज्या झाडावर हनुमान बेल खात होते खाली उभा राहिला. आता हनुमान काय म्हणतो ते ऐका. हनुमान म्हणतो आतापर्यंत जेवढे राक्षस आले ना त्यांचे दात कुणीकड, केस कुणीकड, त्यांचे सिंग कुणीकड, पण आता जो आलेला राक्षस आहे ना तो सुशिक्षित आहे. सोनेरी टोप, गोरा गोमटा, पितांबर नेसलेला, अंगावर तलवार, चालण्याची हाईट त्याची बघतली आणि त्याला सुशिक्षित राक्षस बनवला. पण काय बनवला? हा सुशिक्षित राक्षस आहे. आणि असं गिराईक जर गेलं तर मग कसं व्हायचं? भवानीच्या पारी आलंय तवर तर गेलं त्या कोपऱ्यावर. आता हनुमान हा रानातलाच गडी आहे. रानात गुरं फिरे वळले करून होय. दगड हाणून गाया नाही फिरतोय माघारी. पवार सर तुम्ही वळले का? बरं झालं बा तुम्ही सर आहेत म्हणलं. कसे हित आहेत ना आमचे कल्याण महाराज, अंकुश महाराज, हे काय इकडं आमचे जराड महाराज. भाऊ तुम्ही वळले असते का नाही वळले? दगड मारून गाई वळवावं लागते. हे हनुमान रानातलाच होता. एक बेल कच्च तोडलं, ज्या मागून फाटका टाकला बटरा एवढी गाठ उठली. बेल पडलं खाली. यानं माग हात लावला आणि ते वढायला गेला. याला वाटलं हाणलेलं हात रुतलंय म्हणून त्यानं वडलं. 4-5 मिनिटानं त्याला कळलं हाणलेलं खाली पडलंय. एका फटक्यात बटरा एवढी गाठ आली. गदा पडल्यावर कसं व्हायचं? मग मात्र तलवार उपासली माघारी धावत झाला. आता 2 बुद्धिमानाचे एकत्र भेट आहे महाराज. हे संवाद त्यांचं खूप चांगलं आहे. माघारी रावण फिरतो, बेल हातात घेतलं, ओळखला रे वानर वर आहे. वर बघितलं ते बेल खातंय पिकलेलं. ए खाली आहे. टाणकीने उडी मारली ती पुढं आलं. त्याच्या बिंबील लागलं. का रे म्हणला माझ्या लोकांना तू का मारतोस? तो म्हणला सरकार असं नाही, असं नाही, तुम्ही उलट बोलताय. ती कमी बुद्धिमान आहे. ही जगातला बुद्धिमान आहे हनुमान. तर हा म्हणतो माझ्या माणसाला का मारतो? तो म्हणला सरकार तसं नाहीये. मग जो मला मारायला येतो मी त्याला मारतो. हे झालं ना, हे झालं ना कबूल. काय मी तुलाच तर माराय आलोय. म्हणलं तुझी इच्छा. कस काय वाक्य आता? 2 बुद्धिमान एकत्र आले तर गाव सुकाळ. आणि 2-2 रस्ते निघाले तर गाव बकास. हे 2 एकत्र आलेत पण संवादामध्ये हनुमान रगडत नाही. का मारतो म्हटलं बरं? म्हणला मारत नाही, जो मला मारायला येतो मी त्याला मारतो. तो म्हणला मी तुलाच मारायला आलोय, इच्छा तुझी आहे म्हणला. सुरू गदा उचलल्याबरोबर रावण बुद्धिमान आहे. गदा युद्धामध्ये वानर कधीही कोणालाही ऐकत नाही.
रावण म्हणला संघ आपल्या काय फौज आणलेली शिल्लईच मारीन म्हणला. जरा सावधच काम घ्यावं लागेल. ए थांब 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 म्हणला, गदा युद्ध नाही करायचं, मग मल्लयुद्ध करायचं. तुम्ही मल्लयुद्ध पाहिलं का? आता काय लागा पार वरून पडतेच ते खाली बाजा बाजा डुशुम डुशुम केलं, त्यांचे हातपाय सुद्धा मोडत नाहीत. बनेपर्यंत मुठीला मारायचं. हनुमंतानं आकाशात गदा फेकली, चल ये. बस एवढंच म्हणलं. हात कसे केले माझ्याकडे बघायचे, मी केले तसे. तर वानराचे नख 1.5 इंच असतात महाराज. किती? 1.5 इंच नख होते. रावणाने नख बघितले, म्हणला कार्यक्रम चुकला आता. शिव म्हणला याला हत्यार नाही पाहिजे, या असा गुपसून असं केलं सगळं काय बळबाहेर म्हणला. बरं पूर्वी असं घडलेलं आहे. तीच ती लंका आहे. नरसिंहाला जिथं फाडलंय ना तीच ही लंका आहे रावणाकडे आलेली आहे. तीच ती जागा आहे, तेच ते नगर आहे. आपला पूर्वज हिरण्यकश्यपू याच लंकेमध्ये नरसिंहानं नखाने फाडला होता. दुसरा नंबर आपला लागत. ए थांब. ते म्हणलं अजून काय झालं? काहीच नाही झालं. म्हणलं एक काम कर, आता काय करायचं? योग म्हणला एक मुष्टी प्रहार मी तुला करतो, एक मुष्टी प्रहार तू मला कर. आपल्या दोघांची ताकद बघू आणि आपापल्या घरी जाऊन लेकरा बाळा झोपू. हनुमान म्हणले रावणा तू बुद्धिमान आहे म्हणून पहिला चान्स तुला देतो. योग मी राहिलो बाबा, पहिला मुष्टी प्रहार तूच कर मला. रावण म्हणला आता याला जिवंत जाऊन देत नाही. अरे एक हातानं कैलास उचललंय, हलवलेलं आहे. एकाच बुक्कीच्या मारामध्ये याचं प्राण घेतो म्हणून मुष्टी वळवली, एक मुष्टी प्रहार मारला. हे हाडकं अर्धा इंच माघारी सरली. ती त्याच जाग्यावर पाडासारखं हल्लं सुद्धा. रावण म्हणला हे काय नेमकं जगात पहिलंच दिसतंय. असला अजून कोणी भेटलाच नाही. मग हनुमंताचे हाडकं, आपले रावणाच्या बोटाचे हाडकं जे मागं सरली होती ते कुलप असा काढत होता. हनुमान गरजला, ए रावणा मुष्टी प्रहार मारून घे. इतका मारीन तुझ्या आईचं दूध तुला आठवीन. यो म्हणला याला मारलेलं जर कळत नाही तर आता काय व्हायचं? आईस्क्रीम झाला पार. आणि मग मात्र गार आवाजामध्ये बोलला हनुमान, म्या मुष्टी प्रहार केला. म्हणला तिकडं तोंड कर, नंबर आपला आहे आता. गारकीनं रावण वळला आणि तोंड केलं उत्तरेकडे. हनुमंतानं सांगितलं राजा इकडं तोंड केलं तुला माघारी येण्याकरता कमीत कमी 6 महिने लागतील. इकडं तोंड कर म्हणला, बिगर तिकीट घरी पाठवतो. लंका इकडे. दुसरा फायदा सांगितला, तिकडे गेलो यडपाट बाबळा जर पडला ना गिधाड जिवंत खातील. इकडं 80,000 बायका आंबे हळद लावतील. मग फिरला, दक्षिणेक तोंड केलं आणि 1 2 3 म्हणलं, 3 फूट उडलं आणि खाली पडलं. ह्याने काहीच नव्हतं केलं. मग हनुमान म्हणले अरे तुला काहीच नाही केलं राजा, तरी तू खाली पडलास, मारल्यावर काय होईल? तेव्हा रावण काय बोलला ते बारकाईने ऐका आता. अरे हळू हाणना, कोण बघायला इथं आहे? काय म्हणतोय? आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी आहे का? मग हाणलं काय? नाही हाणलं काय? मग हनुमान म्हणले हळूच हाणतो. झाक डोळे. डोळे झाकले. हनुमंतानं मूठ पिळली आणि ज्या ठोका टाकला 6 मारल्यासारखा रावण उडाला. घर 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 फिरत जाऊन मेन लंकेच्या चौकात पालथा पडला. कसा पालथा पडला. 2-4 राक्षस धावले. चोपदार शिपाई म्हणले सकाळ सकाळ गिधाड पडले, म्हणले नाश्ता करू. तिथं पळतच गेले तर सरकार पालत पडलं. ते म्हणायचे सरकार उठा की. आणि हे काय म्हणायचे? वानर आले का बघा की. ती म्हणायचे वानर येईनच कसं, आम्ही काय करू नये? ते म्हणता माझ्याकडे बघा की. रावणासारख्यालाही पालथा झोपवला, पण तरी तुमच्यासारख्या एका संतांनी शंका घेतलीच. विठ्ठल ते म्हणले अरे रावणा
रावणाने 33 कोटी देव जिंकले, हनुमंताने रावणालाही जिंकला, तोही शरण आला. पण रावणाला पूर्वी एकानं जिंकलेलं आहे ना, काय नाव त्याचं? वाली शिल्लक आहे आपल्यात. जगातला अजिंक्य वीर म्हणजे कोण आहे? वाली आहे महाराज. फक्त ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा वालीवर युद्ध करायला भेट होते, एवढी पावर आहे त्याच्याकडे. मग मात्र म्हणजे त्याचं काय आहे, तर त्याची सुद्धा एक गोष्ट आहेच तशी सांगतो तुम्हाला. विढल हनुमंताने सुग्रीवाला साथ दिली. सुग्रीव राज्यातून हाकलून दिला वालीनं, कंबरट्यामध्ये लाट टाकली. तेव्हा जांबवंत हनुमंत नळ नीळ या लोकांनी साथ दिली, ती सुग्रीवाला दिली. एका पर्वतावर तो राहत होता, हनुमान त्याच्या बरोबर होता. तेव्हा वालीनं हनुमंताला चॅलेंज केलं होतं, ए हनुम्या, तू माझ्या भावाच्या बाजूने गेलास ना, ध्यानात ठेव, ज्या दिवशी सापडतील ना तडाख्यात, त्या दिवशी तुझा कार्यक्रमच करीन. कोण म्हणलं? वाले म्हटलं, तुझा कार्यक्रमच करीन. का? याला अशी पावर होती की वाली समोर जो युद्ध करायला जातो त्या पुढच्याची अर्धी ताकद याला मिळत होती. हनुमान म्हणले, जाऊ दे, तुला काय करायचं ते कर, भेटन तवा घेऊ बघून. पण एक प्रसंग असा आला जीवनामध्ये की अंजनी माता आणि केशरी जेवायला बोलवलं होतं. म्हणून किष्किंधा राज्य पलटी करून पलीकडे चालले होते. द्वारपालांना बघितलं, शिपायांना सांगितलं, सरकार, हे अंजनी आणि केशरी हनुमंताचे मायबाप आहेत, पलीकडच्या राज्यात चाललेले येतं, आणू का पकडून? वाली म्हणला, मांजराची पिलं आहेत का, कुत्र्याची पिलं आहेत, आणू का पकडून? तो हनुमंताचा बाप आहे केशरी, मला जावं लागेल. हातामध्ये गदा घेतली, वाली धावतच गेला. वाली गेला असा विचार नाही केला, हातातल्या गदेनं जो घोड्याला ठोका मारला, दोन्ही घोड्यापासून खाली, रथ पुढं, अंजना तिकडं आणि केशरी इकडं. गदा उचलली, 4-2 ठोके टाकले. 15 मिनिटं केशरी फक्त टिकला वाली बरोबर. किती? 15 मिनिटं केशरी खाली पडला. रक्ताच्या तरुळ्यामध्ये रक्त वाहतय आणि त्या माईनं बघतलं. कोणाच्या? हनुमंताच्या. आईला आठवण आली, माझा बी पुत्र आहे, पण आज संकटकाली कुठे? म्हणून मोठ्या नारोळे मारले, हनुम्या. एक सेकंदामध्ये आईपाशी असा निर्माण झाला, आई, जिंदगीत पहिल्यांदा हाक मारलीस मला. का हाक मारलीस? अरे तुझ्या बापाला वाली मारतोय रे, बघ ना, त्याला सोडव ना. अरे जीवा मारील तो, त्याला सोडव ना. हनुमान पळत गेले. तुकोबारा यांची बी काही उत्तर याच्यामध्ये आहेत, ते घ्या आता. पळत गेला हनुमान. अरे आपल्यासारखा जर असताना, अरे वाली गोट्यानं मारला असता. होय, तो कुऱ्हाड, तलवार, भाला, बर्ची भेटन ते हत्यार घेऊन गेला असता, पण हनुमान नाही हो. पळत गेले हनुमान आणि हो का अशी गदा पकडली आणि त्याला पटवतायत. अरे वाली, बावळटा, वेडपट आहेस का तू? अरे मित्राचा बाप म्हणजे बाप असतो अधिकारानं. अरे माझा बाप पण तुझा बाप, तुला कळत नाही का? मी वानर आहे, तू वानर आहे, आपली जात एक आहे ना, तू माझ्या बापाला का मारतोस? असा प्रश्न विचारला गेला. त्याला मारलं नाही महाराज. त्यानं सांगितलं, हनुम्या बाजूला सर, याला जीवन जाऊन देणार नाही, आज याचा मी जीव घेणार आहे. परत गदा उचलली की हनुमंतानं पकडलीच. 3 वेळा समजवलं पण तो ऐकत नाही. हनुमंतानं सांगितलं, नाही ऐकणार का? नाही ऐकणार. मग बनायचं का आपल्या मग बॅटचा चेंडू? तुला युद्धच करायचंय का? अरे दोघं बापल्या संगत या पट्ट्या एकटाच पुरून उरेल. हनुमंतानं एक रेष वडली मध्ये, एवढी पार करून दाखवून इकडल्या हातात गदा घेतली. वाली पळत आला बरोबर हनुमंताने अशी गदा मारली. 3.5 तास वाली आकाशात. 3.5 तास वाली हे आकाशात गेला, खूप वर गेला. तवर हनुमंतानं बापाला उचललं, आईच्या मांडीवर निहून दिलं, झारी उचलली, पळत गेला, पाणी घेऊन आला आणि मायबापाला काय पाजलं? पाणी पाजलं. तेव्हा ही पार्सल माघारी येत होती वरून. हनुमान म्हणले, अजून आपलं कार्य जर नाही, अबक दुबक खेळावाच लागेल. अबक दुबक कळते का आता? हे इटू दांडू
आबक दुबक खेळावाच लागेल, एक तरी आबक मारावाच लागेल. मग हनुमंतानं गदा घेतली ना अशी पकडली, वाली वरून खाली येत होताना असा उलटा ठोका मारला, परत 3.5 तास वर गेला. मग ते घोडे उचलले, रथाजवळ आणले, रथ घोडे एक केले, मायबाप त्या रथात बसवले, घोड्यासह सगळं उचललं, आपल्या राज्यात निघून दिलं आणि हात जोडले बापाला की तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केला. कुणाला हात जोडले? मायबापाला. तुम्ही उपकार केला. म्हणले कशाचा? पिताश्री, तुम्ही माझी आई जर आज संग नसती नेली तुम्ही मेले असते. कळलं का? आई बरोबर नेल्यामुळे तुम्ही जिवंत माघारी आलात. म्हणून मला असं वाटतं बाजारला जर बाप चाललाच कदा काळी तर आईनं आपल्या सही सलामत घरी येतो, नाही तर याला आणाय पोरांना जावं लागतं महाराज. कुठं पडलेला असतो कुठं काय ते. तिथं हनुमंतानं शिकवलं हे की पप्पा तुम्ही चांगलं केलं की माझ्या आईला बरोबर नेलं. तसं सगळ्या पप्पांनी आईला बरोबर नेत जावा, म्हणूनच ओमनी आणली काय काय नाही. होय, हे येतो का नाही माघारी? चला आपलं संगच राहू म्हणजे बरं होईल. हो, ती पार्सल माघारी यायच्या आत हनुमान परत आले. हनुमंताला संत शरण का गेले? अरे हातातली गदा फेकून दिली आणि तो वाली येतोय त्याला हातात झेलला आणि असा सरळ खाली सोडला. 4-2 मिनिटांना तो वाली सुधीवर आला तर समोर बिगर गदेचा हनुमान बघितला आणि मग त्यानं हात असे केले आणि पळत जाऊन पाय धरले आणि जगातला अजिंक्य वीर वाली सुद्धा काय म्हणला? अभंगाचं शरण शरण हनुमंता, शरण रामाच्या दूताला बरं, दुसऱ्या हनुमंताला नाही. हे रामाचे दूत असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आलाय. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. अंजनीचा पुत्र आणि रामदूत याला शरण आलोय. या रामदूतावर शंका आली होती एक जणाला. बरं, रामायणामध्ये आले ते बी थोडं भजन करा, सांगतो तेवढी शंका. आता विठ्ठल सीता रावणानं नेले, अशोक वाटिकेमध्ये ठेवले. रावणाला जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न चालू आहेत रावणाचे. एक दिवस रावणानं काय केलं? चांगले कपडे घातले, गंध पावडर वगैरे केली, आपल्या पत्न्या चांगल्या सजवल्या, मंडोदरी सुद्धा समोर आपल्या घेतली संघ आणि सजून धजून शब्द आहे सज धज कर रावण आया. आला ना. एखाद्या स्त्रीकडे जायचं म्हणल्यावर पहिले सजतात ना का नाही? यांचे लग्न झालेत ना, बॅटऱ्या डाऊन झाल्यावर नाही हालत माना जास्त. मी आहे बरं. रावण आल्याबरोबर तिला म्हणला, सुमुखी, हे सुंदरी, एक बार माझ्याकडे बघ. मंडोदरी आधी सगळ्या राण्या तुझ्या दासी बनवेल. तिनं सांगितलं, बाबा रे, सूर्य विकाशिनी
जे कमळ असतं किंवा कमळीनी असते ती सूर्य विकास उगवल्यानंतरच विकसित होते. काजव्याच्या प्रकाशानं ते कधी विकसित होत नाही. मी याला वाटलं मला काजवा म्हटले. काजवा कळतो का? पण होय कसला असतो तुम्हाला कळतो? ते बारीक असतो. त्याच्या मागणं काय असते? हा लाईट असते. हा लोक म्हणते लाईट आम्ही निर्माण केले. होय तिथं कुठलं विज्ञान आहे? तिथवर जायचे अजून तुम्हाला तेव्हा सृष्टी संपन्न. विढाला काजव्याप्रमाणे समजल्यावर त्याला तलवार उपासली. सीते तूने मेरा अपमान किया, इस कठोर कृपण से तेरा सिर काट डालूंगा. सीता भीती का त्याला? अभी भी वक्त है तो जीवन से हाथ धोना पड़ेगा. तिने वर सुद्धा मान नाही केली महाराज. तिथं हनुमान होते. रावणाला नाही मानत म्हणल्यावर रावण निघून गेला आणि हनुमान झाडावर वर होते. त्यांनी मुद्रिका टाकली. ती मुद्रिका बघतली. ती राम मुद्रिका, राम अंकित मुद्रिका कोणाला बनवता येत नाही. तिने ओळखली आणि हनुमंताला खाली बोलवलं. तर ते वानर पाहिलं. तिने तोंड फिरवलं. त्याच्याकडे चांगलं बघितलं. ते लहान होतं आणि तोंड फिरवलं. हनुमंतानं 4 उड्या मारून कौतुक केलं की माता वक्त्याच्या तोंडाकडे बघायचं नसतं, वक्त्याच्या चरणाकडे बघायचं असतं. तू ते दाखवलंस मला. तू माझ्याकडे पाहत नाहीस. मी तुला रामकथा गाऊन दाखवली होती. राम कहाणी सुनो रे राम कहाणी, राम कहाणी सुनो रे राम कहाणी. ते भजन ऐकवलं होतं. आणि मग त्यानं सांगितलं माते माझ्यावर संशय घेऊ नको, मी रामाचा दूत आहे. तिनं सांगितलं बाळा तू रामाचा दूत आहे याचा प्रूफ काय आहे? सीतेने शंका घेतली सगळ्यात पहिली. तू रामाचा दूत आहे, प्रूफ काय आहे? एक अंतर गोष्ट या श्लोकामध्ये आलेली आहे रामायणाच्या. रामदूतमय मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. आणि हा शब्द जगामध्ये कोणालाही माहित नव्हता. तो प्रभू रामचंद्रानं हनुमंताला सांगितला होता की सीता तुला माझा दूत मान्य करणार नाही. ज्यावेळेस मान्य करत नाही त्यावेळेस हा शब्द सांग. म्हणून रामदूत मै मातु जानकी, पण सत्य शपथ रामाची नाही करुणा निधान की. का तर एकांतामध्ये सीता रामाला करुणा निधान म्हणत होती. हा शब्द कोणालाच माहित नव्हता, फक्त रामाने सीतेमध्ये होता. आणि तो हनुमंताला सांगितला. कडकडून मिठी मारली, मांडीव घेतला. तिले लहान होत. मशक समान रूप कपिधरे, लंका चिलव सुमिरे नरहरे. मशक समान म्हणजे एवढं होतं, पण सीतेपाशी थोडं मोठं बनलं होतं. डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटले बाळा सगळे वानर असलेच आहेत कारण अरे इथले मोठमोठाले राक्षस आहेत. हनुमंताला वाटलं अरे आईला संशय येतोय अजून बी. तर असं पर्वताकार रूप प्रगट केलं. अहो सीता चित्रातलं जर वानर बघितलं तर भेट होती. हे प्रत्यक्षात एवढं मोठं पाहिलं. बाज 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 डोळे झाकले. पुन्हा मोठा होऊ नको. बस माझं इथंच संपलं आहे. का की शंका घेणारे भरपूर आहेत, पण जो रामदूत आहे त्याला मी शरण आहे. पण शरण का जाता? जगातले सगळे गेले, तुम्हाला भीती वाटते का मग हानीन म्हणून? होय तुकोबारायांना हनुमान मारीन म्हणून शरण गेले का? नाही. मग का गेले? अभंगाचं दुसरं
तुकोबरायचे शरण गेले ते भक्त म्हणून गेले. आणि भक्तीच्या वाटा मंडळी जगामध्ये अनेक संत होऊन गेले, 9 नारायणाचे अवतार होऊन गेले, त्यांना नाही विचारलं. ज्ञानोबरासारखे संत होऊन गेले, त्यांना नाही विचारलं. हे हनुमंतालाच का विचारलं अशी कधी कधी शंका येते. हनुमंताला का विचारलं तर मंडळी हनुमंताला वाटाही माहित आहेत आणि भक्ती कशी करायची हे फक्त हनुमंतालाच माहिती. जगामध्ये परिपूर्ण भक्ती करायचं ज्ञान ह्या जगात कोणालाच नाहीये, फक्त हनुमंताला. नवविधा भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, ह्या नवविधा भक्ती आहेत. पण मी प्रश्न करतो, वाटा कुणाला माहिती येतात? सगळे भक्तीच्या पंथावर आहेत, पण वाट कशी असते जाण्याची हे माहित नाही. तुकोबाराय तिथं नडलेत. आपल्यासारखं न म्हणाव का मला भक्तीची वाट माहितीये? जर माहिती असते आपल्याला तर तुकोबाराला माहिती नसते का? जर तुकोबारायला माहिती नाही तर आपल्याला कळतंय म्हणावा का? बोला. कैले असे छातीला हास्य करून सांगतात, सगळं कळतंय आम्हाला महाराज, तुम्ही शिकू नका. म्हणते का नाही? भक्ती कशी करायची आम्हाला माहितीये, तुम्ही सांगायचं काम नाही. अरे बाबा, अजून आमच्या महाराजांनाच कळली नाही. महाराज त्यांना विचारतायत की काय भक्तीच्या त्या भक्ती माहिती येतं. वाटाला पुन्हा रामायणात जावं लागेल. थोडं भजन. विठ्ठल एक वेळेस भजन करा. भजन केलंच पाहिजे, आहे का नाही? करावर हात सगळे. विठोबा रखुमा